नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीचं 2024 करताचं संपूर्ण राशीफळ किंवा वर्षफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत? कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत? तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं 2024 करताचा राशीफळ किंवा वर्षफळ का असेल, या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण जे ग्रह आहेत, त्याची जी राशांतर आहेत, त्याचा प्रभाव नेमका कसा असेल आणि त्यानंतर जीवनाची जी महत्त्वाची क्षेत्र आहेत, त्या संदर्भातलं हे संपूर्ण वर्ष कसं जाईल, याबद्दलचा विचार करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण मंगळ या ग्रहाबद्दल विचार करू. मंगळ जो ग्रह आहे तसा पाहिलं तर मंगळ हा आपल्याला अशुभ फलदायी वाटतो किंवा पाप ग्रह वाटतो. परंतु तुमच्या राशीकरता हा सर्वात जास्त महत्त्वाचा शुभ फलदायी ग्रह आहे. दुसऱ्या भाषेत त्याला राजयोगकारक ग्रह असं म्हणतात. कारण महत्त्वपूर्ण असं केंद्र कोण स्थानाचा तो अधिपती आहे. म्हणजे चतुर्थ आणि भाग्यस्थानाचा अधिपती असल्या कारणामुळे मंगळाला राजयोगकारक ग्रह असं म्हणतात. आता हा मंगळ जो ग्रह आहे त्याचं जे भ्रमण आहे हे नेमकं कशा प्रकारे प्रभावित होईल? जसं की जानेवारीपासून हा जो मंगळ आहे ते जवळ-जवळ 6 जूनपर्यंत तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा कालावधी राहील. खास करून नशिबाची साथ तुम्हाला या दरम्यान अतिशय उत्तम प्रकारे लाभेल. लक्षात घ्या, मंगळाचं जे भ्रमण आहे हा प्रत्येक स्थानामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस काही ना काहीतरी खळबळ करतोच किंवा त्या त्या स्थानासंदर्भातले काही ना काहीतरी अनुभव, मग ते सकारात्मक असतील, नकारात्मक असतील, हे येतातच. जसं की हा मंगळ तुमच्या 5व्या स्थानातून जो जाणार आहे, तो तुम्हाला भाग्याच्या दृष्टीने किंवा तुमचा जो दृष्टिकोन राहील तो बऱ्याच प्रमाणात सकारात्मक राहील. तर एकंदरीत हे जे मंगळाचं भ्रमण तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काही चांगले लाभ या दरम्यान निश्चित मिळतील. परंतु संपूर्णपणे मंगळ हा जरी शुभफलदायी असेल, तर काही ना काही त्याला अशुभत्वाची किनार असतेच. कारण मूलतः हा पापग्रह आहे. तर साधारण हा जे मंगळाचं भ्रमण तुमच्या 6 जूनपर्यंत तुमच्या जे पंचमात राहणार आहे तिथे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे थोड्याफार प्रमाणात छोटे-मोठे ज्याला आपण वादविवाद म्हणतो, अशा प्रकारचे काही अनुभव निश्चित येतील. त्याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. मात्र जे विद्यार्थी वर्ग आहे, त्यांच्याकरता हा जो संपूर्ण कालावधी आहे, हा बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी अशाच प्रकारे दिसून येणार आहे. तर साधारणतः साधारण 6 फेब्रुवारी नंतर हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 6 फेब्रुवारी ते जवळ-जवळ 15 मार्चपर्यंत हा मंगळ तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर इथे 6वं स्थान रोग, शत्रू किंवा मातुल घराणं याच्याशी संबंध जास्त दाखवतो. तर त्या अन्वये विचार करायचा झाला तर रोगाच्या संदर्भात, आरोग्याच्या संदर्भातले काय जास्त त्रास जाणवतील. खास करून शारीरिक आरोग्याच्या संदर्भात लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला निश्चित येतील. थोडंसं स्वतःच्या शारीरिकतेची काळजी घेणं गरजेचं राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे जे गुप्त शत्रू ज्याला आपण म्हणतो, की जे तोंडावर खूप चांगलं म्हणतात, परंतु मागून कागाळ्या करत असतात, अशा व्यक्तींपासून थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही कार्यकर्तृत्वाचा ठसा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नक्की चांगला उमटवाल या दरम्यान. तर हा जो मंगळ आहे, हा दोन्ही बाजूने तुम्हाला थोडासा अनुभव येईल. याचप्रमाणे हा जो मंगळ आहे, हा मंगळ दिनांक 16 मार्चपासून ते जवळ-जवळ 23 एप्रिलपर्यंत तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आणि इथे शनी सुद्धा विराजमान आहे. तर मंगळ आणि शनी दोन्ही जे पापग्रह आहेत, तुमच्या सप्तम स्थान त्याला आपण जायस्थान असं सुद्धा म्हणतो, तिथून ते भ्रमण करणार आहे. तर साधारणतः विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदार छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवाद होणे, वादविवाद थोडेसे वाढणे. जर काय खरोखरच आधीपासूनच तुमच्या दोघांमध्ये काय वादविवाद होत असेल, तर थोडंसं टोक सुद्धा गाठू शकेल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल, तर हा जो मंगळ शनीचा जो योग आहे, हा नक्की प्रभावित होईल. थोडंसं स्वतःवरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. कारण तुमची जी रास आहे, ही बरीचशी ट्रान्सपरंट आहे आणि जबरदस्त अशी बेधुंद सुद्धा कधी-कधी वागते. तर या दरम्यान थोडेसे हा जो तुमचा स्वभाव आहे, तो थोडासा वर येईल आणि थोडंसं तुम्हाला थोडंसं त्रासदायक सुद्धा होऊ शकेल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 24 एप्रिलपासून ते जवळ-जवळ 20 जूनपर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार. 6व्या स्थानाला आपण मृत्यूस्थान असं सुद्धा म्हणतो. मृत्यू म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू नाही, परंतु मृत्यूसम किंवा आता थोडंसं मानसिकतेच्या संदर्भाचे त्रास वगैरे किंवा आरोग्याच्या संदर्भाचे त्रास या दरम्यान थोडेसे जास्त येतात आणि इथे मंगळ हा ग्रह भ्रमण करणार आहे. तिथे राहू सुद्धा विराजमान आहे.
तर आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. खास करून तुम्हाला या दरम्यान अशा प्रकारचे काही अनुभव येतील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे थोडेसे तुम्हाला लक्षणे दिसतील आणि थोडंफार जरी तुमच्याकडून दुर्लक्ष झालं, तर ते जास्त प्रमाणात वाढतील. तर अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. खास करून जो गृहिणी वर्ग आहे, त्यांनी सुद्धा स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं राहील. गृहिणी वर्गाच्या संदर्भात सांगायचं झालं, तर जे इन-लॉज आहेत किंवा सासरकडची ज्या मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर वादविवाद होणं, खटके उडणं आणि त्यामुळे थोडंसं स्ट्रेस, टेन्शन येणं, हा प्रकार थोडासा जास्त होऊ शकेल. तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. हा जो मंगळ आहे, मंगळ अशा प्रकारचे काय अनुभव देईल. त्याचप्रमाणे ईझी मनी, झटपट पैसा याच्या मागे जाऊ जाऊ नका. कारण त्या अन्वये तुम्हाला थोडेसे त्रास या संदर्भात होऊ शकतील आणि तुमची जी रास आहे ती कधी-कधी अशा मार्गाचा अवलंब करते. तर थोडीशी या दरम्यान काळजी घ्या. कारण तुम्ही पूर्णपणे फसलेले आहात लक्षात घ्या. याचप्रमाणे दिनांक 21 जूनपासून ते जवळ-जवळ 12 जुलैपर्यंतचा हा जो मंगळ आहे, हा मंगळ स्वतःच्या राशीमध्ये भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा कालावधी असणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही हात घाल म्हणजे लाथ मारीन तिकडे पाणी काढेल वगैरे म्हणतो, असा प्रकारचा हा थोडासा हे असेल. म्हणजे भाग्याची साथ तुम्हाला खूप चांगली लाभेल. जी कामं तुम्ही हाती घ्याल, ती सहजपणे पूर्ण होतील आणि ज्याला आपण नशिबाची साथ वगैरे तुम्हाला मिळेल. तर जी काही महत्त्वपूर्ण कामं आहे, ते तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. तुमचा सगळ्यात महत्त्वाचा कॉन्फिडन्स तुमच्या राशीचा ही जी गुरुकिल्ली आपण म्हणतो, ती कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास तो या दरम्यान जास्त होईल. आता या दरम्यान फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल. महत्त्वाचे जे धार्मिक स्थळ आहेत त्यांना भेटीगाठी देणं किंवा अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येतील. तर या संदर्भात हा जो मंगळाचं भ्रमण आहे, हे तुमच्यासाठी शुभफलदायी असे होईल. काळजी करू नका. हा कालावधी अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तरी सुद्धा याचे काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्यामध्ये फेमस होणं, प्रसिद्धीस येणं, समाजासमोर येणं, अशा प्रकारचे अनुभव सुद्धा तुम्हाला मिळतील. त्याच्या मंगळाचं जे भ्रमण जे तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे, दिनांक 21 जूनपासून ते जवळ-जवळ 12 जुलैपर्यंत शुभफलदायी असंच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 13 जुलैपासून ते जवळ-जवळ 26 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीमध्ये जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आता हा जो मंगळ आहे, हा मंगळ 10व्या स्थानात भ्रमण करेल आणि त्याच वेळेला गुरु सुद्धा तुमच्या 10व्या स्थानात असणार आहे. कारण गुरु जो ग्रह आहे, तो हा सुद्धा तुमच्यासाठी शुभफलदायी आणि मंगळ हा मगाशी सांगितला राजयोगकारक ग्रह. मंगळ हा राजयोगकारक ग्रह सुद्धा आणि पापग्रह सुद्धा आणि कुठलेही पापग्रह जे असते ते कर्मस्थानामध्ये याला कर्मस्थान असं म्हणतात. तर कर्मस्थानामध्ये त्याचे खूप चांगल्या प्रकारचे अनुभव हे येतातच. तर तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाने आपल्या गुणत्वाचा ठसा तुम्ही नक्की उमटवाल. तुमच्या कामाचा उरग हा जबरदस्तपणे दांडगा राहील. जी कामं तुम्ही हातात घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. अर्थात तुमच्या राशीचा हा खाका सुद्धा आहे. एकतर तुम्ही काम विचारपूर्वक करता आणि जे एकदा डिसिजन घेतलंय, तर ते पूर्ण करून दाखवता. अर्थात तुमच्या व्यक्तिमत्त्वाने कधीच जाणवत नाही, की तुमची जी ड्रीम्स आहेत, तुमची जी स्वप्न आहेत, ही लार्जर दॅन लाईफ असतील. परंतु ती असतात मुळात आणि ती तुम्ही पूर्ण करण्याची ताकद सुद्धा ठेवता. तर तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येईल आणि तुमच्या तुमच्या कार्यकर्तृत्वाचा जे दखल आहे ती सुद्धा वरिष्ठांकडून घेतली जाईल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची स्तुती सुद्धा होईल. इथे एकच गोष्ट थोडीशी राहील, की मी जसं सुरुवातीपासून सांगतोय, की मंगळ हा ज्या राशीतून जातो किंवा ज्या स्थानातून जातो, त्या स्थानासंदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणात वेगळ्या प्रकारचे काही अनुभव निश्चित देतात. थोडेसे निगेटिव्ह पण असतात, कधी-कधी पॉझिटिव्ह जास्त, निगेटिव्ह कमी किंवा उलट सुद्धा असतात. तर इथे तुमचे जे सहकर्मी असतील त्यांच्याबरोबर किंवा थोडेफार तुमचे जे वरिष्ठ असेल त्यांच्याबरोबर म्हणजे थोडेसे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर हा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर साधारण दिनांक 27 ऑगस्ट पासून ते जवळ-जवळ 20 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करेल. लाभ स्थानातलं हे जे भ्रमण आहे तुमच्याकडे शुभ फलदायी आहे. तुम्हाला काही चांगले लाभ मिळतील. त्याचप्रमाणे नशिबाची साथ सुद्धा खूप चांगली लाभेल. इथे एकच गोष्ट थोडीशी निगेटिव्ह राहील, जसं की तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्याबरोबर थोडेसे वादविवादाचे प्रसंग वगैरे येऊ शकतील आणि तुमचे जे मोठे भावंड असतील त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. परंतु लाभाच्या दृष्टीने हा जो मंगळ आहे तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. या ठिकाणी एकच गोष्ट आहे महत्त्वाची म्हणजे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. खर्च करण्यामध्ये तुमची रास नंबर 1 ला आहे. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. हा यानंतरचा जो कालावधी आहे किंवा भ्रमण आहे, हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. जसं की साधारणतः 21 ऑक्टोबरनंतर हा जो मंगळ आहे, मंगळ तुमच्या व्ययस्थानामध्ये कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. कर्केतला मंगळ हा नीच राशीतला मंगळ मानला जातो. आता इथे हा जो मंगळ जाणार आहे, तो साधारण 6 डिसेंबर नंतर
वक्री सुद्धा होणार आहे. तर साधारणतः मंगळाचं जे भ्रमण आहे कुठल्याही राशीमध्ये 6 ते दीड महिना असतं. परंतु ज्यावेळेस तो वक्री होतो तेव्हा तो 6-6 महिने राहतो. एकतर हे व्यय स्थान आहे किंवा जे अशुभ स्थान ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी जो मंगळ आहे तो नीच राशीमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे त्याची जी इंटेन्सिटी आहे ही जास्त वाढणार आहे नकारात्मकतेची किंवा अशुभत्वाची. तर या ठिकाणी 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. साधारणतः जसा मंगळ तुमच्या व्ययस्थानात जाईल 21 ऑक्टोबरपासून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कधी-कधी तुमची जी रास आहे कॉन्फिडन्स किंवा कधी-कधी ओव्हर कॉन्फिडन्सच्या नादामध्ये अशा प्रकारचे काही जबाबदाऱ्या घेते किंवा अशा प्रकारचे काही डिसिजन घेते, की ते आउट ऑफ कंट्रोल असतात. तर त्यामुळे लिमिटच्या बाहेर असतात. तर अशा प्रकारचे काही अनुभव येतील. ट्रस्टवरती सुद्धा आहे, समोरच्याने लवकर विश्वास ठेवते आणि त्याचे कधी-कधी चुकीचे अनुभव सुद्धा येतील. तर त्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. कर्ज घेणं, लोन घेणं अशा प्रकारचे व्यवहार या दरम्यान करू नका. कागदोपत्री व्यवहारापासून 4 हात लांब राहणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही काही कर्ज घेतलेली असतील आणि ती जर का फेडली नसतील किंवा डिफॉल्ट झालेला असेल, तर या दरम्यान त्याची जे प्रॉब्लेम्स आहेत ते जास्त डोकं वर काढू काढू शकतील. स्ट्रेस टेन्शन तुम्हाला या दरम्यान जास्त होऊ शकेल. जसा मंगळ वक्री होईल, तसा म्हणजे जवळ-जवळ 6 डिसेंबर नंतरच्या कालावधीमध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात खास करून मानसिक त्रास, स्ट्रेस, टेन्शन या दरम्यान जास्त होईल. तर साधारणतः हा कालावधी सुरू होण्याच्या आधीच म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत जी काही तुमची महत्त्वाची कामं असतील, ती व्यवस्थितपणे मार्गी लावा. म्हणजे या मंगळाचा जो धारदारपणा आहे, तो बऱ्याच प्रमाणात बोथट होऊ शकेल. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. मात्र इथे मंगळ एक चांगली गोष्ट मात्र करेल. म्हणजे चांगली आणि वाईट दोन्ही गोष्ट करतोय. परंतु इथे एक चांगली गोष्ट हीच राहील, की जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल, तर मात्र तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील किंवा ज्या गोष्टी तुमच्या थोड्याशा अपेक्षा म्हणजे धार्मिक आध्यात्मिक मार्गातल्या ज्या अपेक्षा असतात, धार्मिक उन्नती किंवा धार्मिक स्थळांना भेटी देणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. पण सांसारिक मार्गाला किंवा जी माणसं सरळ-सरळ व्यवहार करतात, यांच्याकरता हा मंगळ आहे, हा थोडासा अशुभ फलदायी असाच असणार आहे. त्यानंतर आपण बाकीच्या ग्रहांबद्दल सुद्धा थोडासा विचार करू. जसं की शनीबद्दल सांगायचं झालं, तर शनी जो ग्रह आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय, स्वतःच्या राशीमध्ये आहे आणि त्यामुळे तुमचे जे वैवाहिक जोडीदार त्यांच्याकडे काही वादविवाद होणार नाही. मात्र हा शनी ज्यावेळेस वक्री होईल, दिनांक 30 जूनपासून ते जवळ-जवळ 15 अ, नोव्हेंबरपर्यंत हा जो शनी आहे तो वक्री असणार आहे तुमच्या सप्तम स्थानात. तुमचे जे वैभव जोडीदार त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणे या दरम्यान गरजेचं राहील. याचप्रमाणे गुरुबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः या संपूर्ण वर्षामध्ये जी काही महत्त्वाची कामं तुम्ही मनामध्ये आखलेली असतील, प्रत्येकजण आखतो, की नववर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कशाप्रकारे गोष्टी करायच्या आहेत किंवा कधी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. तर जी काही महत्त्वाची कामं आहेत, की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकेल, अशा प्रकारची कामं एप्रिलपर्यंत करून घ्या आणि अर्थात एप्रिलपर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे. म्हणजे जी काही तुम्ही हाती घ्याल कामं, त्याला वाट चांगली मिळेल, त्याला शिड्या चांगल्या मिळतील, ती कामं पूर्ण होताना दिसेल. अर्थात प्रत्येकाचे अशा अपेक्षा वेगळ्या असतात. काही जणांना विवाहाची चिंता असते, काही जणांना नोकरीच्या संदर्भात, काही जणांना बिझनेसच्या संदर्भात, काही जणांना सोशल इमेज, काही जणांना म्हणजे एज्युकेशन वगैरे अशा प्रकारचे. तर या सर्वांसाठी हा जो कालावधी आहे, तो म्हणजे जवळ-जवळ एप्रिलपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम राहील. तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा हा सोडेल. एप्रिल नंतर साधारणतः गुरु बदलेल, तुमचा दशमात जाईल, तर तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले अनुभव चांगले येतील. परंतु सगळ्यांसाठीच हा गुरु तसा काही शुभफलदायी असणार नाही. त्याच्यामुळे जी काही महत्त्वाची कामं असतील, ती एप्रिलपर्यंत पूर्ण करून घ्या. राहू केतूबद्दल सांगायचं झालं तर राहू जो आहे तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आणि जो केतू आहे, हा तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो. अष्टमातला राहू तसा वाईट असतो मृत्यूस्थानातला. परंतु तो ज्यावेळेस कुठल्याही पापग्रहाच्या किंवा कुठल्याही ग्रहाच्या युतीत जातो, त्यावेळेस त्या ग्रहाच्या अनुषंगाने किंवा स्थानाच्या अनुषंगाने परिणाम देतो. आता इथे मंगळाचं जे भ्रमण आहे अष्टमामध्ये राहू बरोबर हे जवळ-जवळ 24 एप्रिलपासून ते जवळ-जवळ 20 जूनपर्यंत असणार आहे. त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा थोडेसे त्या दरम्यान जसं सांगितलं, की आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि हाच पर्टिक्युलर जो पॅच आहे, तुम्हाला शारीरिक आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं आणि फसवणूक होणं, मिसगाईड होणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान होऊ शकतील. तर राहू जो आहे ते या दरम्यान साधारण जास्तीत जास्त बोलू शकेल. अदरवाईज राहूची काही वेगळी अशी वाईट फळं वगैरे मिळणार नाही. त्याच्यामुळे राहू अष्टमात गेला, मृत्यूस्थानात गेला म्हणजे फार काही आभाळ वगैरे असं काही होणार नाही. तशी काही काळजी करू नका. यानंतर आता आपण चर्चा करणार आहोत, की जे महत्त्वाचे ज्याला आपण म्हणतो, की आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना असतात किंवा क्षेत्र याच्या संदर्भात हे वर्ष नेमकं कशाप्रकारे झालं. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं, तर आरोग्य मानसिक किंवा शारीरिक इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जे षष्ठ स्थानातलं मंगळाचं भ्रमण आहे 6 फेब्रुवारी पासून ते जवळ 16 किंवा 15 मार्चपर्यंत या दरम्यान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याच्या संदर्भात तुमचा सगळ्यात जो पीक जो कालावधी म्हणतो किंवा सगळ्यात वाईट जो कालावधी म्हणतो, तो असणार आहे 24 एप्रिलपासून ते जवळ-जवळ 20 जूनपर्यंत.
तर या दरम्यान तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे. शारीरिकतेच्या संदर्भातली काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. अशा प्रकारचे काही त्रास होतील किंवा अशा प्रकारचे काही आजार वगैरे किंवा त्याचे लक्षणे त्याचं रिझनिंग होणार नाही. काळातून समजणार नाही नेमकं काय आणि कसं. अर्थात अ, यानंतर म्हणजे जवळ-जवळ 21 जून नंतर ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा आटोक्यात येतील. पण या दरम्यान थोड्याशा गोष्टी थोड्याशा हाताबाहेर जातात, की काय अशा प्रकारचे काही अनुभव किंवा अशा प्रकारची तुमची मानसिकता तयार होऊ शकेल. स्वतःला थोडंसं कंट्रोलच्या गोष्टी मार्गी लागतील, काळजी करू नका. याचप्रमाणे ज्याला आपण तुमचं फायनान्शियल आहे, म्हणजे तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर आर्थिक स्थैर्याबद्दल सुद्धा फारशी काही काळजी करू नका. म्हणजेच जो साधारणतः एप्रिलपर्यंत अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. एप्रिलमध्ये तुम्हाला आर्थिक किंवा फायनान्शियल क्रंचेस ज्याला म्हणतो, असं काही येणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. तर काळजी करू नका म्हणजे अगदी बेधुंद, बेफिक्रीपणे राहू नका. तुमची रास कधी-कधी तशा प्रकारे वागते. त्याच्यामुळे थोडंसं काळजी घ्या. अगदीच बेधुंद राहू नका. परंतु एप्रिलपर्यंत फार मोठे प्रॉब्लेम येणार नाही. एप्रिल नंतरच्या कालावधीमध्ये थोडेफार येऊ शकतील. मात्र त्यावेळेस जो महत्त्वपूर्ण मंगळ आहे तुमच्या अ, उदित गोलार्धामध्ये भ्रमण करणार आहे. तो उदित गोलार्धामध्ये भ्रमण करणारा पापग्रह आणि खास करून मंगळ हा तुम्हाला कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे देतो आणि संधी खूप चांगल्या प्रकारे देतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात किंवा सारासार विचार करायचा झाला, तर फारसे काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. इव्हन जवळ-जवळ एप्रिलपर्यंत जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर खूप चांगल्या प्रकारचे तुम्हाला रिटर्न्स तुमच्या अपेक्षेच्या आसपास निश्चित मिळतील. जे की लाँग टर्ममध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर गृहसौख्याबद्दल तशी काही काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध तुमचे व्यवस्थित राहतील. त्यामध्ये काही मोठे प्रॉब्लेम येणार नाही. खास करून दिनांक 13 जूनपासून ते जवळ-जवळ 26 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीमध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टींवरून थोडेफार वादविवाद होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल आणि हे जास्त विचारण्यात येतं, की लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं आहे? लव्ह लाईफ अगदी स्मूथ आहे. साधारण या वर्षाच्या सुरुवातीला थोडंसं जानेवारीमध्ये तू-तू, मैं-मैं वगैरे झालेली असेल, ती तेवढ्यापुरतीच राहील. त्याचा फारसा काही परिणाम होणार नाही. याचप्रमाणे जवळ-जवळ 26 ऑगस्टपासून ते 20 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंफार तसंच थोडंफार राहू शकेल. पण त्याने फारसं मोठं काय म्हणजे टोक गाठणं किंवा असं काय होणार नाही. उलट पक्षी जवळ-जवळ एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये अतिशय स्मूथ असं तुमचं जे रिलेशनशिप आहे ते राहील. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा तो कालावधी अतिशय चांगला राहील. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. याचप्रमाणे जसं मी मगाशी सांगितलं आर्थिक बाबतीत तर सुद्धा काही काळजी करू नका. मात्र जे खास करून गर्भवती महिला आहेत त्यांनी थोडंसं लक्ष द्या. जानेवारीच्या महिन्यामध्ये काही त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल आणि तशा प्रकारचे काही अनुभव आले तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर त्यांनाही असं सांगावसं वाटतं, की कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात टोक काही होणार नाही. त्याच्यामुळे बिनधास्त राहा. काही फारसं काही काळजी होणार नाही. खास करून जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांना हा संपूर्ण कालावधीच खूप चांगला आहे. हे संपूर्ण वर्षच खूप चांगलं जाईल. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. परंतु विद्यार्थ्यांसाठी एफर्ट देणं गरजेचं राहील. कारण तुमचे जे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नाच्या पुढचा जो म्हणजे तुम्ही 100% प्रयत्न दिल्यानंतर पुढचे जे भाग असतो नशिबाचा तो तुम्हाला यावेळेला मिळतो. तर ते प्रयत्न मात्र तुमचे 100% असायला हवेत. त्यानंतर वैवाहिक सौख्याबद्दल सांगायचं झालं, तर तुमचे जे वैवाहिक जोडीदार त्यांच्याबद्दल बरोबरचं तुमचं जे इंटरॅक्शन ते असेल ते खूप चांगलं राहील. खास करून सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे 16 मार्च ते जवळ-जवळ 23 एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंफार दोलायमान झाल्यासारखं वाटेल. म्हणजे एकमेकांचे विचार न जुळणे, वादविवाद होणं, क्लॅशेस होणं तुम्हाला काही नवीन नाहीये. तर ते थोडंसं वाढ किंवा त्याच्यामध्ये थोडीशी वाढ होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारणतः 6 डिसेंबर नंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं राहील, गरजेचं राहील. याचप्रमाणे भाग्याची साथ वगैरे तुम्हाला चांगली मिळेल, काळजी करू नका. आणि तुमचं जे काही म्हणजे करियर असेल त्या संदर्भात सुद्धा नवनवीन अपॉर्च्युनिटी वगैरे मिळणं किंवा मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला निश्चित येतील. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील आणि वैवाहिक जोडीदाराचं आरोग्य किंवा त्यांच्याबद्दलचं इंटरॅक्शन ह्या गोष्टी थोड्याशा महत्त्वपूर्ण राहतील. बाकी आर्थिक संदर्भ आहे किंवा तुमचं करियर आहे, या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेच्या आसपास होतील. त्याच्यामुळे फारसं काही काळजी करू नका. पण ज्या निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या, ज्याबद्दल तुम्हाला थोडेसे अशुभ अनुभव येतील, तिथे थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल आणि त्याचे मिळणारे परिणाम. जसं की दिनांक 29 फेब्रुवारीला रवी आणि शनीची युती होणार आहे तुमच्या 7व्या सणात. इथे लक्षात घ्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्य वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोडेसे ताणले जातील आणि तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे ग्रहयोग आहे त्याचे परिणाम हे सीमित असतात. 3-4 दिवसाचे असतात. त्याच्यामुळे लाँग टर्ममध्ये त्याचा फारसा मोठा परिणाम होत नाही. परंतु ते 4-5 दिवस मात्र लक्षात राहतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिनांक 4-10 एप्रिलला
मंगळ आणि शनीची सुद्धा युती होणार आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये. आता ही जी मंगळ शनीची युती आहे, ही सुद्धा तुमच्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्यावरती सरळ-सरळ परिणाम करणार आहे. तर 10 एप्रिल तुम्हाला मी सांगितलं, परंतु साधारणतः 7 एप्रिल पासून ते जवळ-जवळ 13-14 एप्रिलमध्ये कालावधीमध्ये अशा प्रकारचे अनुभव येऊ शकतील. खास करून जर का तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल, तर हे अनुभव म्हणजे पार्टनरला न जमणं, न पटणं किंवा गोष्टी थोड्याशा टोकाच्या होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 19 मे हा जो दिवस आहे किंवा या दिवशी होणारे योग आहेत ते फार महत्वाचे आहेत. जसं की दिनांक 19 मेला रवी आणि गुरुची युती होणार आहे तुमच्या 10व्या स्थानात, त्याला आपण कर्मस्थान असं सुद्धा म्हणतो. तर साधारणतः जवळ-जवळ 15 मे पासून ते 20 साधारण 24-25 मे पर्यंत कालावधीमध्ये तुम्हाला तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये एखादी चांगली अपॉर्च्युनिटी वगैरे मिळेल आणि त्याचा जरूर फायदा घ्या. ती पॉझिटिव्ह असेल. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल, म्हणजे तुम्ही बिझनेस करत असाल, नोकरी करत असाल, त्या संदर्भातले काही गोष्टी की ज्या सकारात्मक असतील, की ज्या पॉझिटिव्ह असतील, त्या तुम्हाला या संदर्भातली काही चांगल्या संधी नक्की मिळतील. त्या नक्की एन्कॅश करा. याचप्रमाणे याच दिवशी म्हणजेच 19 मेलाच मंगळ आणि राहूची सुद्धा युती होणार आहे तुमच्या 8व्या सणात. ही थोडीशी महत्त्वाची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भात ईझी मनीच्या मागे जाऊ नका. त्याचप्रमाणे थोडंसं डिसिव्ह व्हाल, थोडंसं फसगत झाल्यासारखं म्हणजे एखादा डिसिजन तुम्हाला वर करणे खूप चांगला वाटेल. ज्यावेळेस तुम्ही तो घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल, की आपण घेतलेला निर्णय किती चुकीचा होता आणि त्याच्यामध्ये तुमची किती फसगत झालेली आहे. तर थोडंसं अलर्ट राहा. समोर चला, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्यामध्ये, या वर्षामध्ये साधारणतः दिनांक 15 मार्च पासून ते जवळ-जवळ 14-15 एप्रिल पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका किंवा असे निर्णय की ज्या फक्त आपण इतरांच्या सक्सेसकडे बघून घेतो, तसं काही घेऊ नका. नीट विचार करा आणि महत्त्वाचं महत्त्वाचं म्हणजे निर्णयच घेणं टाळलं गरजेचं ठरेल. याचप्रमाणे दिनांक 15 सप्टेंबर ते जवळ-जवळ 14-15 ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीमध्ये सुद्धा थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर या संपूर्ण वर्षामध्ये आता जसं मी मगाशी पण सांगितलं, आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि तुमचे जे रिलेशनशिपचे आहेत, खास करून वैवाहिक जीवन, इथे थोडं लक्ष द्या. बाकी हे संपूर्ण वर्ष तुम्हाला बरचसं तुमच्या अपेक्षेप्रमाणे जाईल, याबद्दल काळजी करू नका. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.